श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। येत्या 28 ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी आहे कोजागिरी पौर्णिमा। या कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा तसेच अश्विन पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं। प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येतच असते, पण कोजागिरी पौर्णिमा जी असते तर तिला एक अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची असते, त्यासोबतच काही उपाय सुद्धा आपल्याला या दिवशी करायचे असतात। त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते। अश्विन महिन्यातील अश्विन पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो, म्हणजे कोजागिरी पर्वताला लगत आलेला असतो आणि म्हणूनच या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात। तर या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी पृथ्वी तलावरती येऊन जागे असणाऱ्यांना धनधान्य आणि समृद्धी प्रदान करत असते असं देखील मानलं जातं। आणि चंद्र हा शीतल आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टींचे प्रतीक असल्यामुळे त्याची पूजा करणाऱ्यांना चंद्रासारखी शीतलता मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये काही सेवा उपाय हे करायचे असतात। आणि म्हणूनच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये ही एक वस्तू तुम्हाला आणायची आहे। महत्त्वाची वस्तू ही आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये ती आणायची आहे आणि त्यामुळे तुमच्यावरती माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल। जे काही दारिद्र्य असेल, गरिबी असेल तर ती नष्ट होऊन त्याचप्रमाणे संकट, अडचणी या सुद्धा दूर होऊन तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। आणि त्यामुळे तुम्हाला या वस्तू तुमच्या देवघरामध्ये नसतील तर त्या आवर्जून आणायच्या आहेत आणि जर असतील तर त्याच्यावरती तुम्हाला सेवा सुद्धा करायच्या आहेत। तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, बऱ्याच वेळेला आपण भरपूर कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, पण आपल्याकडे लक्ष्मी येत नाही, आलेली लक्ष्मी आपल्याकडे टिकत नाही। म्हणजेच काय तर कष्ट मेहनत करून सुद्धा आपल्याकडे पैसा येत नाही। आलेला पैसा हा आपल्याकडे स्थिर राहत नाही। माता लक्ष्मी ही चंचल असते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये ती स्थिर राहत नाही। तर माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, प्रसन्न करण्यासाठी हे जे उपाय असतात तर ते आपल्याला करायचे असतात। तर पहा, तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट आणायची आहे, ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो। जर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्हाला तो आवर्जून आणायचा आहे। आता यामध्ये तुम्ही मूर्ती आणताना किंवा फोटो आणताना सुद्धा दोन प्रकारचे फोटो किंवा मूर्ती तुम्ही आणू शकता। एक तर जी माता लक्ष्मी फोटो आहे किंवा मूर्ती जी तुम्ही आणणार आहे तर ती बसलेल्या अवस्थेत असावी। उभी असलेली लक्ष्मी जी आहे तर ती नसावी आणि त्यामुळे, कारण माता लक्ष्मी जी आहे तर ती चंचल असल्यामुळे जर त्यामध्ये फोटोमध्ये जर माता लक्ष्मी उभी असेल तर आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जर अशा टाईपचा फोटो असेल तर आपल्या घरामध्ये कधीच पैसा टिकत नाही आणि आलेला पैसा जो आहे तर तो तुमच्याकडनं कोणत्या ना कोणत्या कारणाने पाण्यासारखं बाहेर निघून जात असतो। तर तुम्ही फोटो आणताना ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला लक्ष्मी त्या फोटोमध्ये किंवा त्या मूर्तीमध्ये असते तर ती कमळामध्ये बसलेल्या अवस्थेत असावे। त्याचबरोबर तिचे पाय दिसायला हवेत, अशा पद्धतीने हा फोटो किंवा मूर्ती आपल्याला बघायची आहे। त्याचबरोबर तिच्या हातामधून जे पैसे पडत असतात किंवा जे सिक्के पडत असतात तर असा फोटो किंवा अशी मूर्ती तुम्हाला आणायची आहे। तर तुम्ही शक्यतो करून ज्या वेळेला तुम्ही लक्ष्मीची मूर्ती आणणार आहात तर तुम्ही धनलक्ष्मी आणण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही फोटो घेणार असाल तर या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर दुसरा फोटो म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू। तर तुम्हाला झोपलेल्या अवस्थेमध्ये जे भगवान श्रीहरी विष्णू असतात म्हणजे माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंचे पाय दाबत असते किंवा त्यांची सेवा करत असते, जर असा तुम्हाला फोटो मिळाला तर तो तुम्हाला आवर्जून आणायचा आहे आणि हा फोटो सुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे, कारण हा फोटो देवघरामध्ये असणं खूप शुभ मानलं जातं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड स्वरूपामध्ये वास करत असते। तर या दोन पैकी तुम्हाला जे शक्य होईल तर तो फोटो तुम्हाला आणायचा आहे। तर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला या वस्तू घरी आणायच्या आहेत। आणि त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे श्रीयंत्र। जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर तुम्हाला ते सुद्धा या पौर्णिमेच्या दिवशी घरी घेऊन यायचं आहे। तर श्रीयंत्र जे आहे तर ते तुम्हाला कोणत्याही पूजेच्या, ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर त्या शॉपमध्ये तुम्हाला अगदी इझिली मिळून जाईल किंवा मग तुम्हाला ते आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा अगदी इझिली मिळेल, तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊन घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे श्रीयंत्र आहे तर ते तुम्हाला ऑनलाईन सुद्धा नक्की मिळेल। जर तुमच्या आजूबाजूला हे जर मिळत नसेल किंवा केंद्र नसेल स्वामींचं तर मग तुम्ही ऑनलाईन फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवरती जरी तुम्ही सर्च केलं तर तिथे सुद्धा तुम्हाला हे श्रीयंत्र
श्रीयंत्र मिळून जाईल। पण हे जे श्रीयंत्र आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि आणल्यानंतर फक्त ते आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं नाहीये, तर त्याच्यावरती तुम्हाला सेवा सुद्धा करायच्या असतात। जसं की नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन आपण केलं होतं, पौर्णिमेला सुद्धा आपण कुंकुमार्चन करत असतो, त्याचप्रमाणे दिवाळीमध्ये सुद्धा त्यावरती कुंकुमार्चन तुम्ही करू शकता। त्याचबरोबर तुम्ही मंगळवार, शुक्रवार हे जे माता लक्ष्मीचे वार असतात तर तेव्हा सुद्धा कुंकुमार्चन हे करायचं असतं। म्हणजे या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना अशा सेवा आपल्याला करायच्या असतात। तर हे जे श्रीयंत्र आहे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण ठेवत असतो तर ते श्रीयंत्र आपल्या घरामध्ये आणून ठेवलं आणि आपण त्याची कुठल्याही प्रकारची पूजा किंवा सेवा केली नाही तर तुमच्याकडनं जर पूजा सेवा झाली नाही तर त्याचा तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही। आणि त्यामुळे श्रीयंत्र जे आहे तर ते कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्की घरी येऊन या, तिची स्थापना करा आणि या ज्या सेवा आहेत तर त्या तुम्हाला करायच्या आहेत। आता यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कवड्या आणायच्या आहेत। 5 किंवा 7 कवड्या तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत आणि या ज्या कवड्या आहेत तर त्या तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये मिळेल किंवा मग तुम्ही स्वामींच्या केंद्रामधून सुद्धा आणल्या तरीही चालतील। ज्या कवड्या आहेत तर त्या पांढऱ्या कलरच्या असतात, पिवळ्या कलरच्या असतात, अशा 2 प्रकारच्या या कवड्या ज्या आहेत तर त्या असतात किंवा लालसर सुद्धा कधी कधी कवड्या असतात। तर तुम्हाला काय करायचं आहे, पांढऱ्या कलरच्या ज्या 7 किंवा 5 कवड्या असतात तर त्या तुम्हाला घेऊन यायच्या आहेत। तर कवड्या ज्या आहेत तर त्या पहा, कवड्या ज्या आहेत तर त्या समुद्र मंथनातून निर्माण झालेल्या आहेत आणि माता लक्ष्मी सुद्धा समुद्र मंथनातूनच आलेल्या होत्या आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी कवड्या आवर्जून आपल्या घरी आणायच्या आहेत, नसतील तर त्या तुम्हाला आणायच्या आहेत आणि आणल्यानंतर त्यावरती तुम्हाला सेवा करायच्या आहेत। तर आता सेवा कशी करायची हे सुद्धा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेल। त्याचप्रमाणे या ज्या कवड्या आहेत तर त्या आपल्याला घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे। एखादी तुम्ही छोटीशी प्लेट घ्या, म्हणजे ती पितळेची घ्या किंवा तुम्ही तांब्याची घेतली तरीही चालेल। त्यानंतर त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला या कवड्या ज्या आहेत तर त्या कायमस्वरूपी तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत। तर हे तांदूळ जे आहेत तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी तांदूळ हे खूप महत्त्वाचे मानले जातात। कवड्या सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे कवड्या आणि तांदूळ या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे आपल्याला कवड्यांच्या खाली तांदूळ हे नक्की ठेवायचं आहे आणि त्यावरून ज्या कवड्या आहेत तर त्या आपल्याला ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे कमळगट्टा माळ। कमळगट्टा माळ जी आहे तर ती तुम्हाला या कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये आणायची आहे। कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये तुम्हाला ही मिळेल किंवा तुम्ही स्वामींच्या केंद्रामधून सुद्धा आणली तरीही चालेल किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही कमळगट्ट्याची माळ आणायची आहे। जेव्हा शुक्रवार असेल, मंगळवार असेल किंवा पौर्णिमा, अमावस्या या तिथी असतात तर त्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करत असतो आणि या दिवशी माता लक्ष्मीला कमळाचं फूल जे आहे तर ते अर्पण करायचं असतं। पण कमळाचं फूल हे शक्यतो आपल्याला मिळत नाही, जसं की झेंडूचे फुलं आपल्याला लवकर मिळतात किंवा इतर कोणत्या लाल रंगाची फुलंही आपल्याला मिळत असतात, पण कमळाचं फूल जे आहे तर ते आपल्याला मिळत नसतं आणि त्यामुळेच आपण कमळगट्टा जी असते तर ती कमळाच्या बियांपासून बनलेली असते आणि त्यामुळे तुम्हाला ही माळ जी आहे तर ती आणायची आहे। आता यामध्ये तुम्हाला 21, 51 किंवा 108 मण्यांची सुद्धा माळ मिळेल। जी शक्य होईल ती माळ तुम्हाला आणायची आहे, पण शक्यतो करून तुम्ही प्रयत्न करा 108 मण्यांची जी माळ असते कमळगट्ट्याची तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायची आहे आणि तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र जे आहे तर त्याच्यावरती तुम्हाला ही माळ ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने 108 कमळ फुलांची जी माळ आहे तर ती तुम्हाला तुमच्या श्रीयंत्रावरती अर्पण करायची आहे। कमळगट्ट्याची माळ जर आपण श्रीयंत्रावरती ठेवली किंवा लक्ष्मीच्या फोटोवरती जर आपण ही माळ ठेवली तर आपल्याला त्याचं खूपच जास्त पटीने पुण्यफळ हे मिळत असतं। त्यामुळे तुम्ही ही माळ आवर्जून या दिवशी खरेदी करा। त्याचबरोबर या माळेवरती तुम्ही लक्ष्मी मातेचा जो मंत्र आहे तर तो सुद्धा तुम्ही नक्कीच म्हणू शकता। स्वामी समर्थांचा जो मंत्र आहे तर तो सुद्धा तुम्ही यावरती जप करू शकता। तर अशा पद्धतीने ही माळ सुद्धा तुम्हाला आणायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या श्रीयंत्रावरती आवर्जून ठेवायची आहे आणि त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि आपल्या घरातल्या सर्व अडचणी, संकट ती दूर करत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सुद्धा स्थिर राहत असते। बऱ्याच वेळेला आपण कष्ट करत असतो, मेहनत करत असतो आणि अशा वेळी आपल्याला आपल्या नशिबाची साथ हवी असते। आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळाली तर कोणतं जे काम आहे तर ते पूर्ण होऊ शकत नाही जर आपल्या नशिबाची साथ आपल्याला नसेल तर।
त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होऊ शकत नाही, अशा नशिबाची साथ जर आपल्याला असावी असं वाटत असेल तर या काही ज्या सेवा आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला करायच्या आहेत. त्याचबरोबर उपाय जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला करायचे असतात. म्हणून तुमच्या देवघरामध्ये या वस्तू ज्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तूंची तुम्हाला खरेदी करायची आहे. जर या वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवल्या तर तुमचे जे काही अडचणी आहेत, संकट आहेत पैशाच्या बाबतीतली, तर ती सर्व काही दूर होण्यासाठी नक्कीच मदती होईल. त्याचबरोबर तुम्ही या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत आणि त्यांच्या ज्या सेवा असतात तर त्या सुद्धा तुम्हाला त्यावरती आवर्जून विशिष्ट तिथींना तुम्हाला नक्की करायच्या आहेत. त्यामुळे या वस्तूंपासून तुम्हाला फायदा व्हायला सुरुवात होईल आणि या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये आणून ठेवायच्या आहेत. त्यावरती तुम्हाला सेवा करायच्या आहेत. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.